होतं। निवेदन असं होतं की राज्याचा कृषी मंत्री हा चुकीचा तुम्ही दिलाय आणि तो कृषी मंत्री सभागृहामध्ये रम्मी खेळतोय, अशा पद्धतीचं निवेदन देऊन प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग म्हणून त्या ठिकाणी आम्ही तटकरेंना पत्ते भेट दिले होते। पत्ते भेट दिल्याच्या नंतर अर्ध्या तासानंतर लातूरच्या शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला दुसरी इमारत आहे विश्रामगृहाची, त्या इमारतीमध्ये आम्हाला अर्ध्या तासानंतर आमच्यावरती प्राणघातक हल्ला राष्ट्रवादीच्या गुंडांनी केला। त्याच्यानंतर आम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। अतिशय चुकीच्या पद्धतीने मारहाण केल्याच्या नंतर त्यानंतर आम्ही चौथ्या दिवशी हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्सने अजित पवारांच्या भेटीला मुंबईच्या दिशेने निघालो। मुंबईच्या दिशेने निघाल्याच्या नंतर अजित पवारांनी आमच्या काही सहकाऱ्यांना संपर्क केला आणि सांगितलं की मीच पुण्यामध्ये येतोय, आपण पुण्यात भेटू। अजित दादा पवार यांची आमची पुण्यात भेट झाली आणि त्या भेटीच्या दरम्यान असं सांगण्यात आलं की आम्हाला ज्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्यावरती हल्ला केला त्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा आम्ही पक्षात घेणार नाही, कारण त्यांनी जे कृत्य केले ते पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात आहे, पक्षांच्या धोरणाच्या विरोधात आहे आणि राज्याच्या कृषी मंत्र्याच्या संदर्भात जो निर्णय घ्यायचा ते 2 दिवसात घेऊ म्हणून त्यांनी सांगितलं आणि तो घेतलाही। व्यक्तिशः माणिकराव कोकाटेंचा आमचा विरोध नव्हता, परंतु ज्या पदाला तुम्ही पदावर बसून तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे, तो न्याय न देता तुम्ही जर सर्वोच्च विधिमंडळ सभागृह जे राज्याचा जनतेचे कायदे तयार होतात, शेतकऱ्यांचे कायदे तयार होतात, त्या सभागृहात बसून जर तुम्ही रम्मी खेळत असाल, 5-5 टर्म तुम्ही निवडून आलेले लोक जर तुम्ही अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत असाल तर शेतकऱ्यांची पोरं म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार हे साहजिक होतं। आणि त्या पद्धतीने अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना त्या खात्यावरून काढून त्यांच्या आवडीचं खातं क्रीडा खातं दिलं। परंतु ज्यांनी आमच्यावरती हल्ला केला त्या हल्लेखोरावरती पक्षानं कारवाई केली होती, राजीनामा द्यायला सांगितला होता आणि पक्षाचा संबंध नाही अशा शब्दात अजितदादा पवारांनी आम्हाला सांगितल्याच्या नंतर सुद्धा आमच्यावर हल्ला झाला। आमच्या जखमा आणखीन ओल्या आहेत आणि जखमा ओल्या असताना 22-23 दिवसामध्ये त्याचं पक्षामध्ये प्रमोशन होतं आणि त्याला पक्षाचं प्रदेश सरचिटणीस पद दिलं जातं। मग अजितदादा पवार यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराची भाषा बोलतात, पक्षाचे मूल्य आणि धोरण कुठं गेलं? कारण असे जर तुम्हाला गुंड पोसायचेच आहेत, शेतकऱ्यांच्या पोरांनी तुमच्या पक्षाच्या अध्यक्षाला जर निवेदन दिलं तर तुम्ही गुंड सांभाळून आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करतायत। मग याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी असा समजलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही शेतकऱ्यांच्या विरोधातली असलेली पार्टी आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरांना मारण्यासाठी त्यांनी गुंडांची टोळी पोसायला सुरुवात केली आहे आणि त्या लोकांना प्रोत्साहन म्हणून राज्याचं सरचिटणीस पद फादर बॉडीचं त्या ठिकाणी देण्यात आलंय। परंतु आमच्यावर हल्ला झाला, आम्ही खचून न जाता शेवटी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या तालमीतले आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्हाला अनेक पत्रकारांनी राज्यातल्या विचारलं की तुम्ही बदला घेणार का? जशास तसं उत्तर देण्याची पद्धत अखिल भारतीय छावा संघटनेची आहे, परंतु आम्ही सांगितलं कायदा हातात घेणार नाही, लोकशाही मार्गाने आम्ही जाऊ। त्यांनी शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला केलाय, आम्ही याचा बदला आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी घेऊन त्या ठिकाणी बदला घेतला जाईल। आम्ही सांगितलंय सोयाबीनला 8,500 रुपये भाव पदरात पाडून घेऊन आम्ही त्याचा बदला घेऊ। आम्ही सांगितलंय गेल्या वर्षीचा या वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून घेऊन तो बदला घेतला जाईल। कापसाला 10,000 रुपये भाव मिळवून आम्ही तो बदला घेऊ, अशा पद्धतीची घोषणा आम्ही लातूरून केली आणि संबंध मराठवाड्यात आज 6वा जिल्हा आहे। बीड जिल्ह्यामध्ये आज मी या ठिकाणी पोहोचलोय। निवडणुकीच्या पूर्वी अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या शेतकऱ्यांच्या संदर्भात। राज्यातल्या शेतकऱ्यांचं सरसगट कर्जमाफ झालं पाहिजे ही भूमिका
सुरुवातीपासून छावा संघटनेची आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे आणि यांनी निवडणुकीपूर्वी सत्तेत यायच्या अगोदर सांगितलं होतं की राज्यातल्या शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू. परंतु आज कुणीच कर्जमाफीच्या विषयावर बोलायला तयार नाही. चालू बाकीदार असतील, थकबाकीदार असतील, या दोन्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या पाहिजे. कारण 70% हा राज्यातला शेतकरी चालू बाकीदार आहे, 30 ते 40% शेतकरी हा थकबाकीदार आहे. 70% शेतकरी नाईलाज म्हणून सावकाराचे पैसे काढून, व्याजानं काढून का होईना पण बँकाची भरती करतंय आणि 30-40% असलेला शेतकरी हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं ही गरजेची आहे. कारण तुम्ही घोषणा अगोदर दिलेल्या होत्या. निवडणुकीच्या पूर्वी सत्तेत आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल ही घोषणा अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा केली होती. मग या घोषणाचा त्यांना विसर पडलाय. आमच्यावर हल्ला झाला म्हणून आम्ही काही शांत बसणारे नाहीत. आता ही शेतकऱ्यांची पोरांची लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लातूरला परवाला आल्याच्या नंतर आमची भेट झाली. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला त्या ठिकाणी ते आले होते. त्या दिवशी मी आणि माझ्यासोबत मराठवाड्यातले सर्व जिल्हाध्यक्ष, तुमचे बीडचे आमचे सहकारी आणि बीडचे जिल्हा प्रमुख अशोक रोमन, संभाजीनगरचे अशोक मोरे, लातूरचे दीपक नरवडे, जालन्याचे संदीप ताडगे, नांदेडचे माधवराव ताटे, हे सगळे मराठवाड्यातले सर्व जिल्हा प्रमुख माझ्यासोबत होते मुख्यमंत्र्यांना भेटताना. आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं आम्ही की 1 महिन्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 रुपये भाव केंद्र सरकारनं जरी हमी भाव जाहीर केला तो आम्ही मान्य करू, परंतु 8,500 पर्यंतची जी वरची रक्कम आहे त्या रकमेसाठी राज्य सरकारनं भावांतर कायदा राज्यात लागू केला पाहिजे आणि उर्वरित वरची जी रक्कम आहे हमी भावाच्या वरची ती रक्कम राज्य सरकारनं तो भार उचलून शेतकऱ्यांना तो मोबदला दिला पाहिजे. ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. कारण अतिशय वाईट शेतकऱ्यांची झालेली आहे. कापसाला सुद्धा 10,000 ते 12,000 रुपये भाव क्विंटलला मिळाला पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. पीक विम्याचा घोटाळा बीड जिल्ह्याला सांगायची गरज नाही. कारण गेल्या सरकारमधले तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या काळामध्ये 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली होती. परंतु त्या पीक विम्यात काय काय घोटाळे झाले. आमच्या लातूरचा पीक विमा तुमच्या बीड जिल्ह्यात उचलला गेला. बीड जिल्ह्यातला पीक विमा परभणी जिल्ह्यात उचलला गेला. शेतकरी बीड जिल्ह्यातले त्यांच्या नावावर पीक विमा उचलला जातो बीड जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यात, आणि लातूरच्या रेणापूर तालुक्यातला शेतकरी त्याचा पीक विमा उचलला जातो परळीमध्ये. 1 रुपयाची जी फसवी घोषणा होती त्याच्यात सरकारनं सपशेल शेतकऱ्यांना फसवलंय. त्यामुळे दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना गत वर्षाचा आणि या चालू वर्षाचा पीक विमा खात्यात जमा झाला पाहिजे. ही भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली आणि 1 महिन्याचा वेळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलाय. त्याचबरोबर आज बीडच्या नगरीत आल्याच्या नंतर मी बीडच्या जिल्हाध्यक्षांवर खूप मोठी जबाबदारी सोपवणार आहे.